एनसीएलटी मध्ये प्रकरण का जातं, एनसीएलटी मध्ये IBC कडून प्रकार आहे. आपण अभ्यास करत नाही. आपण जवळजवळ 8 लाखापासून 22 लाखापर्यंतची प्रॉपर्टी घेतली, बरोबर ना? तुमचं कर्तव्य आहे ते शहर शिकणं की माझं कर्तव्य आहे? तुमचं कर्तव्य आहे. तर एनसीएलटी मध्ये जाण्याचं कारण असं होतं की बिल्डरने कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरला पैसे दिले नाही, म्हणून तो कॉन्ट्रॅक्टर सांगायला माझे पैसे रिकव्हर करायचे. तो जेव्हा रिकव्हर करायला एनसीएलटी मध्ये जातो तेव्हा एनसीएलटी सांगते की बाबा तू पैसे देऊ शकत नाही, आम्ही तुला दिवाळखोर म्हणून डिक्लेअर करतो. त्यांनी त्याला तसं डिक्लेअर केलं. त्याला म्हणतात IBC कोड. COC म्हणजे लेटर कमिटी ऑफ क्रेडिटर्स. हे तुम्हाला कळलं? COC ऐकलं असेल फक्त तुम्ही. COC काय करतं की ज्यांचे ज्यांचे पैसे देणं लागतो त्यांची यादी बनवतं. त्याच्यामध्ये आपण कदाचित खूप छोटा पार्ट असाल. तुमचे पैसे देणे लागतो का? तो बिल्डर तुमचे पैसे नाही देणे लागत. तुम्हाला जे दिलेले असतील, तुम्ही जे कंपाऊंडर बनायचं त्याचा म्हणला तो पार्ट असेल, तो बाकी त्याचे जेवढे वेंडर असेल त्याचा तो देणे लागतो. IBC मध्ये जी प्रोसिडिंग चालू आहे त्या प्रोसिडिंगचा अर्थ असा असतो की जर तो देऊ शकत नाही, त्याच्यामध्ये कॅपॅसिटीने आम्ही बँक त्याला म्हणजे एनसीएलटी त्याला दिवाळखोर घोषित करणार आणि तो प्रोजेक्ट जो कॉम्पिटंट डेव्हलपर आहे त्याला तो डेव्हलपर डेव्हलप करायला देतो. आता याच्यामध्ये तुमचा फायदा नुकसान, याच्यामध्ये तुमचं नुकसान असं की तो पूर्ण प्रोसेस व्हायला कायद्याच्या याच्यामध्ये 365 दिवस असायला लागतात. पण त्याच्यामध्ये त्याला लिबर्टी मिळू शकते की अजून काही दिवस घे, अजून काही दिवस घे, अजून काही दिवस घे. त्याच्याच बरोबर तो अपील फाईल करू शकतो NCALT मध्ये. NCLT ची अपीलेट अथॉरिटी आहे. तो त्याची तिकडची लढाई करत राहणार. तुम्ही तुमचा EMI भरत राहाल आणि तुम्ही अजूनपर्यंत असेच विखुरले जाल. तर मी तुम्हाला एक स्पेसिफिक प्रश्न विचारला होता, तर तुम्हाला लक्षात असेल. माझा EMI का वाढला, किती पर्सेंटने वाढला? तुम्ही कोणीही प्रयत्न केला नाही त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन लेखी देण्यासाठी. केला का प्रयत्न? तो मी सांगताना, मी न सांगता पहिल्यांदा तो करा. त्याच्यामध्ये ते तुम्हाला डिटेल देतील आणि त्याच्यानंतर विचारायला चालू करा. कारण अजून 10 वर्षांनी तुम्ही तेच भरत राहाल. कारण आपण 7 लाखापासून 22 लाखाचं घर घेणारी लोक आहोत. आपल्याकडे तेवढे जर बँडविथ असली असती, म्हणजे आपल्यामध्ये तेवढी बौद्धिक व सगळी हे जे असली असती, तर आपण एक लॉयर अपॉइंट केला असता ज्याला NCLT कायदा पण कळतो. आणि जर तुम्ही EMI भरला नाही तर तो सरफसाई म्हणून एक कायदा, त्याच्या खाली तुमचं घर ताब्यात घेणार. तो तुम्हाला ट्रेस करणार. पहिली 13(2) ची नोटीस पाठवणार, मग 13(4) ची नोटीस पाठवणार, 14 अंतर्गत तुमचं घर घेणार आणि तुम्ही त्याच्यात काही करू शकणार नाही. त्याच्यासाठी वेगळ्या कोर्टात तुम्हाला जायला लागतं, ज्याला म्हणतात DRT. तुम्हाला DRT पण ऐकलं असेल तुम्ही. हे सगळं माझं सांगायचं कारण आहे, तुम्ही इथे भांडत बसाल की मला कोण गॅरंटी देईल. गॅरंटी देणार बिल्डर तुम्हाला गॅरंटी देऊन गेला, तुम्हाला अजून हातात काही मिळालेलं नाहीये. तुम्हाला आजापासून जरी सांगितलं की कोणी किती फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये पैसे भरलेले आहेत, तर तुम्हाला ठाव ठिकाणा माहिती असेल. तुम्हाला स्वतःला जरी विचारलं ना की तुम्ही एवढ्या दिवसात किती पैसे भरले, तेही कोणाला माहिती नसेल. कारण संघर्ष काय आहे माहिती तुमच्या आपल्याकडे की मी EMI पहिला भरतो आणि माझं घर चालवतो, आणि हे बिल्डरला खूप चांगल्या रीतीने कळतं. कारण मी बऱ्याच वेळा बिल्डरच्या बाजूने काम करतो, मी लोकांच्या बाजूने काम करत नाही. मी स्पष्टता विचारत. हा बोलला म्हणून मी आलो इकडे, कारण लोकांकडे खूप वेळ असतो, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही भांडत बसणार आणि मला तुम्हाला मी नाही द्यायची उत्तर ती पण द्यावी लागणार. म्हणजे माझा आणि असोसिएशनचा काही संबंध नाही ना. मला प्रश्न स्पेसिफिक पाहिजे, तुम्हाला सोल्युशन काय पाहिजे तेवढं मी करण्यासाठी आलो. लेट मी कम्प्लीट माय टॉपिक. पण याच्यासाठी एक तर तुम्ही कुठेही जा, न्यायालयात जा किंवा कोणालाही सांगा जो तुम्हाला आत्ता लिबर्टी मिळवून देईल. कारण तुम्हाला कधी EMI थांबेल किंवा कधी प्रोजेक्ट चालू होईल हे कोणालाही सांगता येणार नाही. एकतर तुम्हाला तो जो RP आहे तो तुमचं काम करत नाही, किंवा तुमचा जो AR आहे ज्याला रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, COC चा रिप्रेझेंटेटिव्ह, तो तुमचं ऐकून घेत नाही. असं पत्र देऊन न्यायालयात परत याचिका दाखल करायला लागेल की तो तुमचं म्हणणं ऐकत नाही. तुम्ही असं केलंय का कधी? कारण तुमच्याकडे कसं आहे, तुमच्याकडे वेळ असतो व्हॉट्सअपवरती भांडायला. मी आता जे बोलतो ना ते याच्या पलीकडे बोलतो. याचं कारण आहे की आपल्याला ते कळतच नाही ना.
जर आपण हा प्रयोग केला नाही तर त्या लोकांना माहिती आहे की गरीब जनता काय करूच शकत नाही, हे सहज कळतं. जर तुम्ही करू शकला नाही तर आरपी त्याचं काम करेल, दुसरा कुठला तरी ARCL काय आहे हे माहिती आहे का तुम्हाला? असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचं काम काय असतं? That is not an NBFC. Asset reconstruction company is a company wherein the loans are into bad debts. They take over the loan. वो लोग असेट उठा लेते हैं कि इसके पास पैसा नहीं, अभी उठा लो, आप भाई बेच देंगे. आरसीलचं ते काम आहे. आपण पूर्ण याच्यामध्ये फिरत राहाल तो त्या अजून 5 वर्षांनी डेव्हलपर अपॉइंट करेल. जेव्हा त्या लँडची व्हॅल्यू वाढलेली असेल त्याच्या तुमच्यामधले अजून एक 30% ऑफ झालेले असतील. हा फॅक्ट आहे. कारण जो 8 ते 22 लाखाचं घर घेतो ना त्याची आर्थिक कपॅसिटी पण जास्ती नसते, त्याच्याकडे फाईट करायची ताकद नसते. मी माझा EMI भरू की घर सांभाळू हा संघर्ष असतो. पण या संघर्षातून बाहेर पडायचं असेल तर काहीतरी कोणाला तरी करावं लागेल, कुठेतरी फायनान्शियल बँडविड्थ तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी संघर्ष करायसाठी एक टीम उभी करायला लागेल. आणि तुम्ही कितीही कुठल्या पुढाऱ्याकडे गेलात तरीही कोर्टाची लढाई कोणी तुम्हाला रेमेडी देऊ शकणार नाही. मी खूप जबाबदारीने हा शब्द बोलतोय. तुम्हाला जास्तीत जास्त न्यायालयात द्यायला कोणतरी सपोर्ट सिस्टम उभी करेल, पण ही पूर्ण लढाई न्यायालयीन आहे. तुम्ही कोणाकडेही जा, ही न्यायालयीन आहे. मी असा पण प्रयत्न करत होता की म्हाडा तुमचं हे घेऊ शकणार नाही कारण लँड ॲक्विजिशनच नाही. हा पूर्ण प्रोसेस न्यायालयात संघर्ष करायचा आहे आणि त्याच्यामध्ये 2 संघर्ष आहेत. एक NCLT मध्ये तुमची बाजू मांडणं जी ऐकून घेतली जात नाही, आणि एक तुमच्या प्रत्येकाचा संघर्ष ज्याच्यामध्ये तुम्ही EMI भरतायत आणि किती दिवस EMI भरणार ते माहिती नाही. हे 2 रेमेडी तुम्ही दिल्यात तर तुमचा प्रश्न सुटेल किंवा सुटण्याचा प्रयत्न करता येईल. अजून तुम्ही कायच नाही प्रयत्न करतात ना, प्रयत्न करा, काहीतरी तर सोल्युशन मिळेल. एवढे सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन पैसे घेतले ते पैसे त्यांचे कमवत आहेत ना. तुमची बाजू काय आहे? तुम्हाला नाही घर आहे नाही EMI, कंटिन्यू EMI भरायचं आहे, त्याचं रेमेडी मिळेल. न्यायालय याच्यावरती निर्णय गेला त्याच्याबरोबर आपण आरपीला पण पार्टी करू. कारण आरपीला आपण सांगू की स्पेसिफिक टाइम मध्ये या कायद्यामध्ये IBC मध्ये एक वर्ष दिलेलं असतं. तुम्ही एक्सटेन्शन घेतलं तरी पुढच्या 6 महिन्यामध्ये बिल्डर अपॉइंट करून माझं काम चालू करा. आपल्याला तेच हवंय ना. पण 6 महिन्यात पण होऊ शकतं. उद्या सकाळी त्यांनी सांगितलं ना आम्ही 6 महिन्यात करतो, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणाली आय कॅन गिव्ह दॅम द हॉलिडे ऑफ 6 मंथ्स तरी चालेल, आणि नाही दिलं तरी चालेल, त्यांनी तुम्हाला 6 महिन्यात प्रोजेक्ट चालू करतो म्हणून सांगून दिलं ना. आता काय आहे का तुमच्याकडे ज्यांनी त्याच्यावर कमिट केले त्या लोकांनी की मी 6 महिन्यात प्रोजेक्ट चालू करेन, वर्षभरात चालू करेन? साहेब, देयर इज अ लिबर्टी इन COC that they can take an extension. हे रोजचे IBC कोड मध्ये रोज म्हणजे ते दरवेळी चालू असतं. एवढंच बोलतो. अजून काय स्पेसिफिक प्रश्न असतील कायद्याच्या संदर्भात तर मला विचारा. साहेब, मोबाईल आहे कसा आपला किती दिवसात फाशी लागली? तुम्ही माझं कारण शकतो. मी असं मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही जो स्पेसिफिक टाइम पिरियड मिळाला तुम्हाला डेव्हलपरने रेरामध्ये जरी लिहून दिलं असेल तरी ते एक्झिक्यूट झालं का? आता हा पूर्ण प्रोसेस आहे, लक्षात घ्या. न्यायालयीन लढाई येते. समोरचे त्यांचा रिप्लाय फाईल करतील, मी माझं म्हणणं मांडेन, त्याच्यानंतर आर्ग्युमेंट होईल, त्याच्यामध्ये कोण मध्ये इंटरव्हेन्शनला पण येईल. तो सगळा प्रोसेस आहे. वर्षभर तर 100% जाऊ. आपण प्रयत्न करू. आपण प्रयत्न फक्त एवढाच करतोय की मला आर्थिक गुंतवणूक आहे, मला याच्यामधनं रजा देण्यात यावी. आणि एक नाहीये, 5000 लोक आहेत. म्हणजे केस तशी खूप सेन्सिटिव्ह आहे. ह्या दृष्टीने आपल्याला बाजू मांडताय. पण तुम्ही स्पेसिफिक टाइम पिरियड विचाराल, NCLT मध्ये वर्षभराचा टाइम आहे, प्रत्येक वेळी येईल. अरे सर, ये कोर्ट केस है सर, आप अब रहे ना. मैंने लोन ब्लॉक किया था EMIs
आई हैव सेंट्रल बैंक ऑफ इंडिया। उन लोगों ने मेरे फादर का मतलब मेरे फादर इज द थर्ड ओनर, माय घर मेरे मॉम के नाम पे है, आई एम द वन इज पेइंग द ईएमआई। तो मेरे डैड तभी गवर्नमेंट मतलब ही वाज वर्किंग, सो सेंट्रल बैंक में उनका सैलरी अकाउंट था बिकॉज ही इज फ्रॉम इनकम टैक्स गवर्नमेंट ऑफ इंडिया। इन लोगों ने मेरे डैड का क्या बोलते हैं उसको, अकाउंट नहीं अकाउंट नहीं, फिक्स डिपॉजिट को फ्रीज कर दिया बेसिस ऑन कि नहीं हम लोग ईएमआईज नहीं करते। आई लर्न वन थिंग दैट अगर किसी बैंक में, जैसे आई नो मोस्ट ऑफ द लोगों का यहाँ पे एनबीएफसी है, but मैं बैंक में हूँ गवर्नमेंट ऑफ इंडिया के बैंक में, और वहाँ पे अगर कोई भी एडिशनल अकाउंट है जैसे मैंने कहा ये, तो दे आर सेइंग दे हैव द राइट टू फ्रीज दिस। आई वांट टू नो फ्रॉम यू, आर दे डू दे हैव द राइट? इज योर फादर अ को-एप्लीकेंट? My father is a co-applicant. Co-applicant in Number your three. co-applicant number 3 in the flat as well as in the loan agreement. Yes. They can do it. So ये उन्होंने भी मुझे बोला। They can do it. Yes. दूसरा चीज I am Because it is a financial liability on you three people. yes. So my mother is not working. My father is a pensioner. I am working. So ये मेरे especially मेरे ऊपर ही है। Okay. Secondly, I am exhausted and I don't want that flat. मेरा मतलब वो जिस पर्पस से लिया था, मेरे पेरेंट्स ऑलरेडी मूव हो गए कोलकाता, उन्होंने वहाँ लिया। मेरे लिए वो लायबिलिटी बन गया, एसेट नहीं है। मैं जानना चाहता हूँ मेरे को लिक्विडेशन में जाना है, मैं अगेंस्ट में हूँ किसी के, आपकी बात है, मुझे जाना है तो उसका कोई प्रोसेस है कुछ, क्योंकि ईएमआईज का मैं समझ गया हूँ, मैं ब्लॉक नहीं कर सकता ईएमआईज। मेरे सिविल पे तो इम्पैक्ट करेगा ही करेगा, एंड देन वो मेरे फादर को भी इम्पैक्ट करेगा क्योंकि उनका अभी भी अकाउंट है, उनका पेंशन अकाउंट भी सेंट्रल बैंक में है, तो पेंशन ब्लॉक हो जाता है। So I don't have an option officially. There should be someone who is going to buy your rights Yes. on the flat. Yes. There should be someone who is going to buy the rights of your flat and take over the flat. That is only the option available with you. Or you can surrender the loan and make the payment. That's it. So मैंने बैंक को कहा था कि ब्रांच बदलापुर में कि आप जाओ फ्लैट ले लो, वो गए इन्वेस्टिगेशन किया एंड आइडेंटिफाइड द वेंडर बना। Because if they issue the notice of 13(1) and 32, even they take symbolic possession of your flat, they cannot sell the flat. Yes, that's the thing. So मेरे लिए मेरी हेडेक भरा हुआ है, मतलब एक ऐसा हड्डी जो मैं निकाल पा रहा हूँ नहीं बोल पा रहा हूँ। So I want to know a solution from you कि मैं क्या करूँ, मेरे को नहीं चाहिए फ्लैट। मेरा अच्छी बात है, but I am not in that long run. मैं देखता हूँ ग्रुप में अननेसेसरी आर्गुमेंट्स होते हैं, कोई सोल्यूशन। सर जी प्लीज, वो तो होता है, छोड़ो यार, अभी वो तो है ही कॉमन है यार। वो है, मैं आज पहली बार आया हूँ बिकॉज कुछ अच्छा टॉपिक इन्होंने रखा, बट आई वांट टू नो मेरे लिए क्या है सर। इंडिविजुअल आप जाओ ना सर के पास, नहीं समय एक बार देंगे, इंडिविजुअल जाओ। सुनो, इंडिविजुअल प्रश्न जो है ना, सर का नंबर देंगे, इंडिविजुअल जाओ। You have got no option. ओके।